आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची 31 मे 2025 रोजी निवडणूक होती। या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी तब्बल 31 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। तर युवा नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाने अर्ज दाखल करण्यात आघाडी घेऊन 17 उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत। याशिवाय बाजार समिती सभापती अरुण तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित कदम या आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। युवा नेते राजूभाऊ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळाने आज 17 फेब्रुवारी अर्ज दाखल केलेत। यामध्ये कोलार गटातून गोरक्षनाथ केशव घाडगे, मच्छिंद्र गजानन कोळसे, देवळाली प्रवरा गटातून गोरक्षनाथ लक्ष्मण चव्हाण, चंद्रकांत माधवराव आढाव, टाकळीमिया गटातून पोपट दगडू पोटे, चंद्रकांत भास्कर पवार, रमेश गोविंद तोडमल, सुभाष भास्कर जुंद्रे, आरडगाव गटातून दत्तात्रय अण्णासाहेब म्हसे, मधुकर सीताराम तारडे, राहुरी गटातून कैलास नवनाथ गाडे, नवनाथ अप्पासाहेब कोहोकडे, वांबोरी गटातून रावसाहेब गोपीनाथ गडाख, भास्कर मुरलीधर सोनोने, इतर मागास प्रवर्गातून सुरेश महादू शिरसाट, सतीश बाबासाहेब बोर्डे यांनी शेतकरी विकास मंडळाकडून युवा नेते राजूभाऊ शेट्टे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले। तसेच देवळाली गटातून अजित सर्जेराव कदम, टाकळीमिया गटातून सुधाकर भाऊसाहेब शिंदे, शैलजा अमृत धुमाळ, आरडगाव गटातून वसंत कोंडराम जाधव, भरत शिवाजी पेरणे, प्रमोद रावसाहेब तारडे, राहुरी गटातून सुभाष लक्ष्मण डवले, अरुण बाबूराव तनपुरे, महिला प्रतिनिधींमधून प्रमिला अनिल शिरसाट, शैलजा अमृत धुमाळ, राजश्री रावसाहेब तनपुरे, अनिता नानासाहेब जाधव, इतर मागास प्रवर्गातून आप्पासाहेब भीमराज ढूस, संजय सैराम पोटे, रावसाहेब यादवराव तनपुरे, अनिल माधव शिरसाट आदी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। तनपुरे साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेचे कामकाज प्रांताधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संध्या दळवी, तहसीलदार संजय औटी व अधिकारी कर्मचारी करतायत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।